मामी मामी सोड. माझा नाद करायचा नाही, पेलवणार नाही मी तुला. हा? हा. बस 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 झालं 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 शांत व्हा इकडे येत दादा बसा दादा झालं, नको ना. ताई. दादा तू इथे इथे बस इथे इथे बसा शांत इथे बसा ए प्रिया बस बसा 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 बसा. सगळे सगळे बसा. हे बघ, तू नको ना बघू नको त्यांच्याकडे. मी बघत नाही दिसते अरे दादा अशी दिसते. शांत आहे, टेम्परामेंट घालल माझा. मी बोलते दादा नको ना. हे बघ, लग्न ठरलंय ना दादा. हा उगाच मोडेल की नाही दादा. हट्ट नको करूया. हा काही नाही आपल्याला हे बघ बोलाचाली झालेली आहे. फक्त लग्न कधी करायचं कुठे करायचं एवढं ठरवायचंय. तर मला सांगा बस्त्याचं काय करायचं? हा आता बरोबर आता बरोबर. हा, बस्त्याचं काय करायचंय? बस्त्याचं काय करायचं? मी म्हणतो काही जास्त करू नका, ह्याला झबलं टोपडं आणि लंगोट द्या बस. चला मी म्हटलं मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. मग काय झालं आता काय आपली तशी देण्या घेण्याची सगळी बोलणी झालेलीच होय आहे. तर. पटकन लग्नाची तारीख ठरवू आणि लग्नाची तयारी सुरू करू. काय जावई बापू? अरे या. अरे 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 काय नवरी लाजते पाहिजे तर नवरा लाजतोय. सॉरी 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 अरे साधा आहे हो आमचा दत्तू. आणि आता मुहूर्ताचं काय? मी आमच्याकडच्या गुरुजींना विचारते मुहूर्त, तुम्ही तुमच्याकडच्या गुरुजींना विचारा. जो योग्य वाटेल तेव्हा ठरवू आपण. नाही, असं कशाला? आता मुलगी तुमचीच झाली आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं काही हरकत चालतंय, नाही. चालतंय. कधी करूया लग्न? मग उद्या करूया लग्न. केवढा उतावळा आहे. काय बापू काय करताय? उद्या लगेच काय तवळा नवरा गुडघ्याला वाशी. तो सांगते आजकालच्या पोरांना मरणाची घाई हो. आणि वयात आले ना मुलं की अरे बापरे, लहान वयात दाढी आली की अजून अरे बापरे. चालेल मग ठरलं सगळं? ठरलं चालेल मुहूर्ताचं कळवतो हा? मी देते. मला थोडस सांगायचं होतं ताई. काय माझी पोर बापा विना पोर आहे. काय 2 वर्षाची होते तेव्हा हे गेले ना आमचे. त्यामुळे घरात असं कोणीच पुरुष माणूस नाही, मी एकटी बाई माणूस. त्यामुळे काय लग्नाची बोलणी करायला ना माझा एक भाऊ आहे, मानलेला भाऊ आहे, तो यायचा होता. बसने येणार होता, पोहोचला नाही. एकदा त्याची आणि तुमची गाठभेट झाली असती तर बरं झालं असतं. काय आमच्या घरात त्याचं मत फार महत्वाचं आहे. नाही आता काय आपलं नातं जुळलंच आहे तर होत राहतील गाठी भेटी नाही का? होत राहतील, होत राहतील. काय हो कुठे असतात ते? कोकणात असतो. कोकणात? कोकणात कुठं? चिपळूण. चिपळूण. चिपळूणला तुम्ही पण चिपळूणचे काय? नाही नाही, छे मी कुठली. नाही वाटत नाही म्हणून विचारलं. कशाला विचारता ना, गप्प बसा. हॅलो वातावरण आहे आपलं. हॅलो हॅलो अरे हा तू फोन तर उचल. तू फोन तर उचल. तू फोन उचल मग तुला बघ नाही तर मारेल तुला मी. तू फोन उचल. मामा अरे गौऱ्या अरे तुझी बायको पण आहे. तुम्ही ते काय करताय? हे मामा दादा. मामे सासरे. नाही नाही माझा सख्खा मामा. नाही नाही, माझा मानलेला भाऊ. माझं मानलेलं मामा. माझे सख्खे मामे सासरे. आता मी सांगतो माझा भाचा, मी याचा सखा मामा, ही माझी मानलेली बहीण, ही माझी मानलेली भाजी, ही माझी सून, मी हिचा मामा साजरा. सगळे आपले सगळे आपले. अरे वा. आणि या कोण आहेत? नमस्कार. या ना, ओळख तुम्ही. वा वनिता वा. गौरी आता काय? आता काय नाही, आता जे होईल ते फक्त बघत राहायचं. आता काय नाही. ताई, इकडे काय दादा? ही बाई इथं काय करते? ही बाई इथं काय करते? अरे माझं जाऊ दे, तू इथं काय करतोय? माझं सोड, तू इथं काय करतेस? तुझं तू सोड, मी का सोडू? तू इथं काय करतोय? तू मला विचारायचं नाही मी इथं काय करते. नको. दादा तुला माहित नाही मी. दादा मला जाणून पण घ्यायचं नाही तू. मामी सोड ना. दादा दादा हा. दादा अरे असं काय करतो? काय? अरे विहीण बाई आहेत आपल्या त्या. हो आणि
ते माझे हे दत्तोजी पंत. मामा 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 दादा. एक मिनिट थांबा मामा मामा हे बघ चेतनाचं लग्न ठरलंय. अरे बोलणी कर मामा ऐक ना मामा. अरे बापरे ऐक ना मामा. अरे ते बोलणी करायला आलेत मामा. अरे दादा मामा दादा जातोय तर बरं आहे, जाऊ दे. अरे ते मामा. दादा अरे मामा ते बोलणी कर. झालं ना, गेला ना, बरं झालं. चला अरे काय आहे? आपला बोलणी कर. काय माझा मामा आला होता तो गेला लगेच रुसून गेला. तुझा मामा इथं यायच पण नको होता. अरे पण माझा मामा आला होता ना. काय झालं कशा- का? तुम्ही आधी सांगायचं होतं. माझा भाऊ आहे ना, भाऊ. मामा एक मिनिट काय करतोय हा काय करतोय काय करतो हा ह्या बांबूला त्याची योग्य जागा दाखवतो. मामा नाही. पण त्याची हिंमत कशी झाली मामा. माझ्या शेतनाला बघायला येण्याची त्याची हिंमत कशी झाली. मामा मामा ऐकून घ्या प्लीज. काय त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे मामा. माझा माझ्या शेतातल्या कुत्र्यावर प्रेम आहे. आम्ही लग्न करू. लग्न. आता मी बोलणार. कुत्रा म्हणजे हा? कुत्रा म्हणजे हा कुत्रा आहे. हा कुत्रा आहे. नाही आहे ए यू व्हॉट यू केला वॉक करतो. दादा दादा असं नको करू. अरे अरे असं नको करू. त्या विहीण बाई आहेत आपल्या आणि ते ते जावई बाप्पू आहेत आपले. नाही एक वेळ जिबेला बिब्याला चटका दे. पण हा शब्द वापरू नको. मी तुला सांगतो. मी सांगतो. मी सांगतो तुला. तू आपल्या मुलीला ह्यांच्या घराण्यात देण्यापेक्षा विहिरी ढकल. उभी कर. ढकल. नको. आम्हाला पण काय हाऊस नाही आहे तुमच्या खानदाराशी संबंध वाढवायची. हा आमच्या प्रियाच्या बाबतीत झाली तेवढी चूक पुरी आहे. हा आम्हाला पण काही धोंडा पाडून नाही घ्यायचा पायावर. काय बोलली ही काय बोलली. धोंडा नाही पाडून घ्यायचा आहे. नाही पण ही बोली काय. धोंडा नाही पाडून घ्यायचा आहे. काय बोलली. अरे तुझं तू पाठांतर करणार आहे. शांत हो दादा शांत शांत. शांत लग्न करायचंय ना आपल्याला. हा? मग ते जावई बापू आहेत आपले. लावायचंय ना लग्न दादा. हा? आपल्या चेतूचं लग्न लावायचंय ना. लावायचंय. हा, लावायचं. शांत हो दादा. इकडे या. मी शांत आहे. ए इकडे मी नाही लग्न करायचं ना तुला. ये लावतो. ये लग्न तुझं. ये नाही 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 लग्न लावतो म्हणजे तू काय गुरुजी आहेस. मी गुरुजी आहे. मी गुरुजी आहे. मी सगळ्यांची लग्न लावतो. मी गुरुजी आहे. ये तुझं पण लावतो. ये ए मला नाही करायचं लग्न बिग्न आधीच सांगते. करून तर बघ. परत परत करशील. मी सांगतो ना हे रॉंग बोललाय एकदम रॉंग बोललाय. हा? करते. कोणाशी करू. हा कोणाची पण कर. मग माझी कर. माझी कर लग्न. मामा. ए हा तुझ्याशी लग्न करायचं तुला काय सोना लागलाय. तू करून तर बघ. मग कळ तुला काय काय लागलाय. थांबा मी का बोलतो. थांबा मामा हे बघ आता गप बसले. काय बापरे चल कर लग्न. ए मामी नाही नाही लग्न कर ना. चल बघ. मामी लग्न कर. चल, मस्त बांधायला घ्या तारखा ठरवा. मामी ये चला, सांग. दादा ये. वहिनी ये सांग. मामी हे सांग. ये, आता काय थरथरायला लागला. हे सांग हिला. हिला सांग काय. हा, बघ. कर ना लग्न कर आता. बघ. हे बघ काय. हा. हा. हे सांग. मामी सोडा ना प्लीज सोडा ना वहिनी. मामी सोड. माझा नाद करायचा नाही. पेलवणार नाही मी तुला. हा?
हा, बस 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 झालं 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 शांत व्हा इकडे जा. ये तर दादा बसा दादा झालं, नको ना. ताई. दादा तू इथे इथे बस इथे इथे बसा शांत इथे बसा ए प्रिया बस बसा 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 बसा. सगळे शांत सगळे बसा हे बघ, हे बघ, तू नको ना बघू नको त्यांच्याकडे मी बघत नाही दिसते अरे दादा मी बघतच नाही अशी दिसते शांत टेम्परामेंट घालल माझा मी बोलते दादा नको ना हे बघ, लग्न ठरलंय ना दादा हा उगाच मोडेल की नाही दादा हट्ट नाही. नको करूया हा काही नाही आपल्याला हे बघ बोलाचाली झालेली आहे फक्त लग्न कधी करायचं कुठे करायचं एवढं ठरवायचंय तर मला सांगा बस्त्याचं काय करायचं हा हा आता बरोबर आता बरोबर हा, बस्त्याचं काय करायचंय बस्त्याचं काय करायचं मी म्हणतो काही जास्त करू नका ह्याला झबलं टोपडं आणि लंगोट द्या बस अरे मामा नाही, नाही. लंगोट म्हणजे हा काय लहान आहे नाही नाही हा? मामी तो मोठा आहे म्हणून लंगोट तरी म्हटला नाही तर असाच म्हटला असता अरे हो, ताई जरा सांगा काय सांगा मला सफारी आणि घोडा पाहिजे हा तुला मी बोकड देतो तो तुला घोड्यासारखाच आहे चेतनाचं लग्न आहे आपल्या. नाही मग मला घोडा नको मला बुलेट पाहिजे अरे, एक मिनिट कोण काय बोलू नका अरे, मामा तू तिथेच थांब मी तिथे येतो आई मामा बापरे इकडे काय पाहिजे मला बुलेट पाहिजे आणखी एकदा बोल मला बुलेट पाहिजे बघ परत एकदा नको मला बुलेट हा हा त्याला नको आहे त्याला बुलेट नको आहे त्याला काय नको आहे नाही नाही तो ठीक नाही बोलल आम्हाला बुलेट पाहिजे म्हणजे पाहिजे हा पण बुलेट घेऊन तू कुठे फिरणार आहेस मी कुठं पण फिरेन नाही तर चुलीत जाईल तुला काय करायचं काय आहे बोलली हा? ही काय बोलली चुलीत जाळणार हा. बुलेट चुलीत जाणार आहे मग गावात काय चुलीतल्या लाकडावर बसून फिरणार आहे अरे मामा नको ना बोलू तू कोण विचारतोस हा, हा? म्हणजे? तू बुलेट देणार आहे नवरीकडचे देणार असं तू अशा शानपणा करतोस अंगावर नको तू. अंगावर येऊ नको म्हणजे त्या चौकात ओरडलं म्हणजे तू हे नको करू कौतुक समजू नको मग अंधाऱ्या खोलीत घेऊन जाऊ तुला अरे कोणीतरी हात वर करायचे नाही तुम्हाला अरे बाबा तू बोलो तू सुद्धा आवाज अरे बाबा. मी हात जोडते प्लीज प्लीज थांबवा हा, बघ, तू 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 समजूतदार आहे Please हा, थांबवा. तू समजूतदार आहे मी तुला दोन गोष्टी सांगतो ऐकशील हे थांबवणार असेल तर सगळं ऐकेन मग एक सांगतो एक काम कर गौरवला घटस्फोट दे काय एक मिनिट, एक याचा काय संबंध आहे काय मामा आमचं मिटून जाईल का काय हा काय संबंध काय म्हणजे यांचं लग्न आहे ना माझं काय घटस्फोट त्यामुळे होतं नाही सगळं मी काय केलंय तुझं लग्न हिच्याशी झालं नसतं तर हिचं तोंड मला आयुष्यात बघावं लागलं नसतं अरे देऊन टाक प्रिया घटस्फोट देऊन नाही याचा थोबाड बघायची काय मला हौस आली नाही ए, थांब ना गं. माझं ऐकलं असतंस ना मुकेश सोबत लग्न लावून दिलं असतं बघ, अजून डोक्यात मुकेशच आहे अजून डोक्यात मुकेश आहे नाही देऊन टाक घटस्फोट देऊन टाक नाही घटस्फोट देऊन टाक. नाही नाही घटस्फोट नाही नाही नाही. घटस्फोट पाहिजे घटस्फोट पाहिजे ना तुला काय पोटगी पाहिजे बोल ए, नवऱ्याला पोटगी नसते पोरीला पोटगी द्यायची असते हा मग काय पाहिजे तुम्हाला घराच्या दोन्हीचे करा आणि पोरगा आईकडे राहील अगं नको नाही काय 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 घराचे दोन इच्छा करण्याची गरज नाही घर अख्खं तुम्हाला ठेवा अरे बाबा पण ठीक आहे ठेवला पण पोरगा आमच्याकडे राहील अरे आमचा वंश आमच्याकडे राहील आणि अरे, पण मला आमच्यासारखा होईल? घटस्फोट- नाही नाही पोरगा काय? आईकडेच राहील आत्ताच केस फाईल कर नाही. डुकरे वकिलांना फोन लाव अगं तुझं काय चाललंय मामी मीच लावते माझा फोन मी पण करतो अरे तुमचं काय चाललंय अरे बाबा पण माझा विचार घटस्फोट मी करतो. यांच्या लग्नाची बोलणी करायला अरे, ऐका ना, ए, ए, यांचं लग्न मामा, मामी. बोलायचं नाहीये. दादा ए, हॅलो ऐक ना ऐका, उचल तर. माझं ऐका अरे माझं डुकरे ऐका. वकील एकदा उचल तू बघ हा? हे दोघं अजिबात ऐकणार नाही आमचं लग्न कसं कसं झालंय ह्या दोघांचं आपण रजिस्टर मॅरेज करू त्यांना भांडू द्या काय करायचं ते हा? चल, चल, आता- जाऊ का? इथून निघूया आपण पहिले हे बाबू चल लगेच बाहेर बोलूया, बाहेर चला, चला, चला. यांना भांडू द्या. डुकरे वकील हे काय ऐकणार नाही बाप. अरे फोन उचल ना उचल तर मारीन जो येऊन उचल हे माझा पण वकील फोन उचलत नाही हा पण कुठं गेलाय नाही तर काय हे कुठे गेले मला काय विचारतोयस तू सारखा सारखा अंगावर येऊ नका तू तुला माहित नाही काय माझ्याबद्दल तुला जास्त माहित नाही तू काय करणार आहेस हा? अंगावर येऊ नको म्हणजे काय करणार आहे म्हणजे? म्हणजे काय म्हणजे हा बाई माणूस आहे म्हणून मी गप्प बसतो नाही तर काय केलं असतास मी केला असता चल कर बघ हा अव काय हे बघ हा अव काय कर ना, काय करणार आहेस मला बाई माणसाला स्पर्श करायची सवय नाही नाही, मला सवय ना माणसाला स्पर्श करायची तू आवड आहेस तूच आवड आहे तू माझ्या नादात लागली.
थांबूच नाही असं वाटत होतं आणि नेहमी असं वाटत राहतं क्या बात टीम, जबरदस्त परफॉर्मन्स, एकदम शोले परफॉर्मन्स. बघा हास्य रसिकांना काय म्हणायचंय. सई ह्या फॅमिलीमध्ये आज एक नवीन फॅमिली ॲड झाली, ह्याचा खूप आनंद आहे. म्हणजे आधीच ठार वेडे, त्याच्यात अजून ठार वेड्यांची भरती, त्यामुळे वेड्यांची चावडी असं म्हणायला हरकत नाही. फार मस्त परफॉर्मन्स झाला. इंडिव्हिज्युअली कमेंट करणं खूप अवघड आहे, कारण हे टीमवर्क आहे. टीमवर्कशिवाय हा परफॉर्मन्स उभं करणं शक्य नाही आणि तो तुम्ही नेहमीप्रमाणे वाजवलात आणि कडक वाजवलात. मजा आली. आय लव्ह यू ऑल. थँक्यू. प्रसाद दा. वा 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 बहारदार. फार मजा आली मला. टेरिफिक परफॉर्मन्स होता. म्हणून प्रियदर्शनी तू यायला पाहिजेस. तुझ्याशिवाय ही फॅमिली अपूर्ण आहे आणि तू आलीस की ही फॅमिली येते आणि त्यामुळे खूप मजा येते. ही अख्खी फॅमिली म्हणजे ना अशी पंचपक्वानांनी भरलेली थाळी असते ना तशी आहे. आहा, असं ताव मारल्यासारखं असं वाटतं की क्या बात आहे, आज काय जेवलोय आपण. आणि विशाखा, इतक्या सुग्रास जेवणानंतर एक कलकत्ता मीठा पान असतं ना, तसे तुम्ही दोघे आला त्या. हा 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 हा, क्या बात आहे, वंडरफुल. चेतना, विशाखा, अफलातून. दत्तोजी पंत, आजपासून मी तुम्हाला याच नावाने हाक मारणार, दत्तोजी पंत. आणि ते किती गोड घेतलंस तू चेतना, फार मजा आली. ओमकार, कहर आहेस तू, कहर. म्हणजे तुझं आणि वनिताचं जे टायमिंग आहे ना या स्किटमधलं, ऑलवेज इतकं लाजवाब आहे की क्या बात आहे. वनिता, जो पहिलाच तू लुक दिलास ना त्याकडे, तिथे मला कंट्रोल नाही झालं, मी ओरडलो. वा वनिता, असं क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक, वंडरफुल, खूप मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, बऱ्याच प्रेक्षकांना उत्सुकता असते की शूटिंगच्या वेळी सेटवर आणि सेट मागे नेमकं काय काय घडतं. अशीच एक शूटिंगच्या मागे घडणारी गंमत दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बाने. काय 7ची शिफ्ट आहे, 11 वाजले, अजून शूट सुरू झालं नाहीये. पण डेली सोप करतो आपण. अरे बाबा चला चालू करा. अरे शिफ्ट वाढली, प्रोड्युसर जीव घेईल माझा. सर मी काय करू, समीर सर अजून रेडी नाही झालेत. का, कुठे आहेत ते? टॉयलेटमध्ये आहेत. टॉयलेटमध्ये आता आहेत. हे काय घातलंय तुम्ही? सर हेच कपडे ठेवले होते कॉस्ट्युम डिपार्टमेंटने इकडे. काय साडी ठेवली म्हणून मी ते घातले. ए काय झालं? ए हो. हे कुठे? मिशी कुठे तुमची? हा. अरे आणि क्लीन शेव केलंय. हा सर, त्यासाठीच मी आता बाथरूम मध्ये गेलो होतो, क्लीन शेव करून आलो मी. पण मिशी का कापली तुम्ही? सर ते हे कपडे ठेवले ना, तर मला असं वाटलं की आता सिरियल मध्ये मी बाई आहे पुढे, मी बाईचा रोल करणार आहे असं मला वाटलं, म्हणून मी म्हटलं. कोणी सांगितलं तुम्हाला? तू सांगितलं? नाही कोणी सांगितलं तुम्हाला तुम्ही बाईचा रोल करताय? नाही पण आता सर हे साडी आणि परकर ठेवली म्हणजे मग दुसरा अर्थ काय होतो त्याचा ना, म्हणून मला वाटलं. आणि सर आपली सिरियल आहे ना, सिरियलमध्ये काही होऊ शकतं ना. म्हणजे परवा आता ती हिरोईन होती, तिची आई 3 वेळा मेली आणि जिवंत झाली. अरे बापरे, असा जर धक्का द्यायचा, लोकांना जर धक्का आपल्याला द्यायचा असेल तर काही ट्विस्ट आणू शकतं ना चॅनल. म्हणून मला असं वाटलं की बाबा चॅनलने फोन केलाय, संग्रामचं कॅरेक्टर आहे म्हणजे माझं, ते बाई असेल उद्यापासून. मला असं वाटलं कपडे असेल तर हे मी केले सर्च. हे एवढं सगळं इम्प्रुव्हाइज करण्यापेक्षा कॉस्ट्युम मला चुकला असेल एवढं डोक्यात नाही आलं तुमच्या? हा आलं सर, आलं माझ्या डोक्यात. पण सर परवा तुम्ही काय सगळ्यांना सूचना दिली होती, कुठल्याही कलाकाराने स्वतःचं डोकं लावू नये, जी कॉस्ट्युम ठेवलेली असतात ती गपचूप घालावीत आणि सेटवर यावं. मला वाटलं बाबा चला घाला गपचूप, हे घाला. मी आलो सर. मी बावळट आहे, मी मूर्ख आहे. माझंही तेच म्हणणं होतं. नाही सर,
असं नाही माझंही तेच म्हणणं होतं की सरांनी एकदा आपल्याला विचारायला हवं होतं ना की मिशी काढू की नको बाबा. त्यांनी काढली डायरेक्ट सर. अरे मी काय करू ऑलरेडी लेट सर जरा सेन्स वापरा ना, जरा सेन्स वापरा. I know, sir. अरे आता यांनी मिशी कापले, मी काय करायचं आता? सर सर एक सजेशन देऊ. सगळ्यांनी थांबा, कोणीच काय बोलू बोल. सर आपण जर चहा पावडर ओली करून ओठांच्या वर लावली तर काम होईल, म्हणजे मिशी वाटेल. तुला त्याच चायच्या टोपात आल्यासारखा कुठू काय रे? हा? तुझी जी पहिली एकांगा होती ना, तुझ्या करिअरची सुरुवात, एक कडीपत्ता सुकलेला, तिथेच तुझा अभिनय संपवायला पाहिजे होता. सॉरी सर. हा? तू कोण मला सांगणारा, सजेशन देणारा? हा? सॉरी सर. शहाणपणा करतोय. सर यू सी दिस गायज आर नाउअडेज यू नो. जरा गप्प बसा. सर ऐका यार, ना मी सर. काय करू, ऑलरेडी लेट. सर ऐका ना सर. अरे तू तर बोलूच नको. हे कॉस्ट्युम वाला विराज, हे कुठलं लॉजिक आहे? समीर सरांच्या रूम मध्ये तू बायकांचे कपडे का ठेवलेस? सर हा विराज ना नेहमी गोंधळ घालतो. त्याला मी 1000 वेळा सांगितलं की बाबा आरामात काम कर, घाई करू नको, तर तो घालायचा तो गोंधळ कायम घालत आलाय. परवा याने काय केलं, कॉस्ट्युम घेतले आणि आपली व्हॅनिटी व्हॅन असते ना, त्याच्या पुढे केबिन असते ड्रायव्हरची, त्याचा डोर ओपन केला, तिथे कॉस्ट्युम ठेवले. तो व्हॅनिटीचा ड्रायव्हर घागरा चोली घालून सेटवर फिरतोय. मला शिवाय पडल्या परवा. आणि सर ह्याला काय बोलायला गेलो ना, ह्याची उडवडीची उत्तर तयार असतात काय. ए ऐक ना ए काय? जर माझ्याशी नीट बोलला तर मी तुझ्याशी नीट बोलेन ना. मी नीट बोलतो तुझ्याशी. काय नीट बोलतो तू? बॉसिंग करू नका माझ्यावर. मी bossing एक करतो. मिनिट, एक मिनिट. मी bossing करतो. हाय ना, कधीच माझ्याशी नीट बोलत नाही. ए ऐक, तू माझा बॉस नाहीये. हा नाही आहे. मग जा, तुझा बॉस कोण आहे? कोणा ती लिहिली आहे ना? हा. बोलव हा बोलव. तिला बोला, मी बोलवलंय सांग. आज ना हे सगळं सॉर्ट आउट करायचंय. मी सगळे हे मला सगळे गोंधळ मिटवायचे. बोलाव लिलीला. हो सर. सर मी पुढे काय स्त्री आहे का पुरुष? 2 पोरं झालेत तरी हा प्रश्न कसा पडतोय ना सर. अरे अरे पर्सनल नाही मी म्हणत आहे, सिरियल मध्ये मी कोण आहे तर त्याप्रमाणे माझं मग हे करता येईल, म्हणजे ऍक्टिंग माझं एक अभ्यास करता येईल मला. स्त्री आहे का पुरुष आहे मला एकदा कळलं असतं तर. मला सांगा, सिरियल मध्ये तुम्ही कोणतं कॅरेक्टर करताय? मी आय विल टेल यू सर. संग्राम. संग्राम. येस सर, संग्राम. संग्राम नावाचा माणूस हे अशी साडी नेसेल? एवढा साधा विचार तुमच्या डोक्यात नाही आला? सर माझ्या आला सर, देवाशपथ आला सर. माझ्या मनात आला तो विचार. मी म्हटलं की हे विचारूया, पण ह्याचा कॉन्फिडन्स बघितला मी, आला आणि असं लावलं तर म्हटलं नाही कदाचित थांब जरा, याचा कॉन्फिडन्स जास्त आहे म्हणजे माझं कमी आहे. म्हणून मी त्याला विचारलं सर, मी त्याला विचारलं हे माझे कपडे आहेत? तो म्हणाला हा. मी त्याला पुन्हा विचारलं हे माझे कपडे आहेत? मी तिसऱ्यांदा त्याला विचारलं हे नक्की हे माझे कपडे आहेत? असं म्हणाला. मी ह्याला विचारलं सर, मी त्याला विचारलं मग मी दाढीचं काय करू? तो म्हणाला कापो, तुमको कापणे का तो कापो. याने सर सांगितलं दिट इज नॉट माय मिस्टेक, दिस गाय हॅज मिस्टेकन. इकडे सर, कोण आहेस तू? तू का सांगितलं सला मिशी काढ म्हणून? सर अभी इतने बड़े आर्टिस्ट बोले निकालू क्या, तो मैं बोला निकालो. बीच में अरे! है हिंदी बीच में हिंदी काय को बोलता है तू? अरे तुम्हारा ये सजेशन दे के मेरा लिंग बदलिया. सर या सिरियल मधलं माझं म्हणतोय सर, सिरियल मधलं माझं मी लिंग बदललं नाही, कारण नसताना दाढी मिशी करून टाकली. एनिवे मला तुम्ही फक्त सांगा आता बाई आहे का पुरुष आहे, त्याप्रमाणे म्हणजे हातवारे मला ठरवायचे आहेत. म्हणजे पुरुष असेल तर ये बात, बाई असेल तर हे बात, असं मला ठरवता येईल. अकॉर्डिंगली मला ह्याचं काय करणार आहात? ह्याचं टेन्शन घ्या आधी. हे नंतर आहे सगळं. अरे यार बने 11 वाजले, मी काय करायचं इथे? अजून हे कोणतं शॉर्ट झाले नाही. तासभर दिला असला ना तर मला मी केलं. आली सर मलाच विचारशील व्हॉट हॅपन? तुझा हा माणूस हा समीर सरांच्या रूम मध्ये याने लेडीज कॉस्ट्युम का ठेवले? दिस केम हिअर. हा वन सेक, लेट मी क्लिअर वन थिंग सर. सर कसं आहे बघा, ह्याचं माझं कॉस्ट्युम डिपार्टमेंटची काही चूक नाही आहे सर. हो बरोबर. हां आता काय, ही रूम रेवती मॅडमना दिली होती आणि माझी प्रोडक्शनवाल्यांनी ही रूम चेंज केली आणि ती समीर चौगलेंना दिली. चौगले ना, इट्स चौगुले. वॉट समीर चौगलेंना दिली. ओके, आता व्हॅनिटीच्या बाहेर समीर चौगले हे नाव पण नाही असं. नाही सर आहे ना, पाटी लावले बाहेर, हीच अशी पाटी लावले बाहेर. अरे काय टॉयलेट आहे हा? हीच लावायला हीच आणि हर टॉयलेटच्या बाहेर असतो. सगळी गर्दी लाईन लागली इकडे बाहेर सगळे. अरे मेरे को जाने काय, मेरे को जाने काय. माझं नाव काय लावलं सर? आय हॅव माय ओन नेम. माझं नाव काय लावलं?
या बोला तुम्ही सर, बोला. नाही, sorry. बोलतोय ना मी विचारा सर. बोलतोय ना ही कुठली पद्धत आहे नाही सर हीच त्याला नाव नाहीये ही कुठली त्यांचं नाव का नाही लिहिलं सर ऐका ना आम्ही आधी पूर्ण नाव लिहायचो समीर चौगुले असं पूर्ण नाव लिहायचो हे 1000 चुका काढायचे आमचे हा? ते गु नाही ते घू आहे तिथे काना चुकला तुमचा उकार चुकला अशा 1000 चुका काढायचे आमचे अरे सर मी काढणार नाही का चुका चौगुलेचं च वर 2 मात्रा आहेत ना यांनी ल वर 3 मात्रा काढल्या होत्या असं मराठी असतं कधी साघ लई 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 असं असतं कधी सगळे येतात ते हे कोण आहे चागे लई हंद आहे का अंदर आहे का असं विचारतात मी काय समजायचं ते प्रिंटिंग मिस्टेक झाली अरे होती हे हा दिस गाईज ही ह्यांची प्रिंटिंग मिस्टेक नाही पण सर ते ही चूक झाकण्यासाठी आम्ही नंतर यांच्या डोरच्या बाहेर चित्र लावायला लागलो यांची तेव्हा ओरडले अजून अरे पण माझी चित्र नाही आहेत नीट का लावतोस ती बाहेर माझ्या व्हॅनिटीच्या बाहेर गर्दी जमली होती हो देख आधी आहे का बाहेर आहे का मी आला रे या होईल ना बात असं सगळं चाललेलं असतं काय फालतूगिरी चालली आहे बने यार कोण लोक आहेत तर जे काय असेल ते सर लेट मी क्लिअर वन थिंग कॉस्ट्युममुळे आमच्यामुळे लेट होत नाही सगळं ह्यांच्यामुळे होतं आमच्यामुळे हो, तुमच्यामुळे. मॅडम एक मिनिट थांबा तुम्ही प्रूफ सांगा काय आमच्यामुळे लेट झाला काय तुमच्यामुळे लेट नाही होत नाही सांगा ना तुम्ही मला सांगा समीर चॉगलेंचे कपडे 4 वेळा कोणी बदलले हा 6 वेळा कोणी 6 वेळा अरे, हा, मी बोलतोय हा. बदलले कोणी बदलले? बदलले आम्ही तुम्ही बदलले हो यु नो सर सकाळी मी एक कॉस्ट्युम आणला तो तुमच्या असिस्टंटने सिलेक्ट केला ओके फाईन त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी त्याने रिजेक्ट केला म्हणजे आदल्या दिवशी एक मिनिट कोणी रिजेक्ट केला त्याने रिजेक्ट केला सर सर आपले ते कॅमेरामन आहेत ना ते म्हणाले लाईट मध्ये चमकतोय कॉस्ट्युम म्हणून तो रिजेक्ट झाला बाकी काय नाही सर हा ते म्हणाले लिली No म्हणजे तो कॅमेराचा प्रॉब्लेम आहे तिथे ग्लिटर्स येतात मग- ऍब्सोल्युटली सर फाईन नो प्रॉब्लेम असिस्टंट त्यांच्या जागी कॅमेरामन त्यांच्या जागी मी माझ्या जागी हा, हा, ओके हा. सर तरी सुद्धा मी खूप भागादौड केली सर मी खूप भागादौड केली मी ऐक ना pizza आधीच जाऊन- कळत नाहीये तर हे असं नको क्लिअर बोल लिली मला हे सॉर्ट करायचं सर क्लिअर प्लीज सर कंट्रोल तुम्हाला कळत नाही तुम्ही कॉस्ट्युम वाल्यावर खूप बोलता सर म्हणून मला आज मला क्लिअरच करायचं हे बोल. खूप दिवसांपासून चाललंय बरोबर आहे. मी खूप भागादौड केली मी जाऊन कॉस्ट्युम आणले मी भिजत सर 2 हातात माझ्या पिशव्या होत्या हा. मी भिजत जाऊन तिथे कॉस्ट्युम घेऊन आले हा. ह्यांनी तो सिलेक्ट केला Okay. 5 मिनिटाला रिजेक्ट केला एक मिनिट. हे काय दुसऱ्यांदा कोणी रिजेक्ट केला सर कोण आहे तो मूर्ख दुसऱ्यांदा कोणी रिजेक्ट कोणी केला reject सर, ऐका ना. आन्सर मी बोलतोय ना थांब ना एकतर हे घातलंय त्याच्यात ओरडतंय खूप कॉमेडी वाटतंय गप्प बस कळलं कोणी रिजेक्ट केला सर. दुसऱ्यांदा कोणी रिजेक्ट केला मला आन्सर मी सर तुम्हीच रिजेक्ट केलं सर तुम्ही म्हणाला कॅरेक्टरला हे कॉस्ट्युम जात नाहीत रिजेक्ट करा म्हणून रिजेक्ट केलं सर बाकी काही नाही सर हा होऊ शकतं क्रिएटिव्ह डिसिजन हा. होऊ शकतं इट्स अ क्रिएटिव्ह ओके सर फाईन सर मी काहीच बोलत नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही इतना सब कुछ होने के बाद मी पुन्हा एकदा कॉस्ट्युम आणला तो यांना घट्ट झाला एक मिनिट कोणाची चूक नाही नाही एक सेकंड असा कसा घट्ट आला त्यांचे मेजरमेंट्स नाही आहेत तुमच्याकडे हा. आहेत सर आमच्याकडे समीर चॉगलेंचे मेजरमेंट्स आहेत पण ऍक्च्युली सर ही हॅज अ व्हेरी वॉटरी बॉडी वॉटल काय ही हॅज अ व्हेरी वॉटरी बॉडी सर म्हणजे तिला म्हणायचं कुठलाही रोल असला की पाण्यासारखं मी त्यात वॉटरी बॉडी तुझ्याबद्दल नाही वॉटरी बॉडी मेजरमेंट बदलतं ते असतं वॉटरी बॉडी लेट मी क्लिअर सर वॉटरी बॉडी मीन्स सर सकाळी ह्यांचं मेजरमेंट वेगळं असतं संध्याकाळी ह्यांचं मेजरमेंट वेगळं असतं काय हो माझं मेजर बदलतं असं हा, सकाळी ह्यांचा खांदा जर समजा आपण एक खांदा मोजला तर 6 इंच असतो दुसरा खांदा मोजला तर 4.5 इंच असतो सर काय काही बोलते सर सर माझं लग्न होऊन सर 23 वर्ष झालेत 23 वर्षात माझ्या बायकोने आजपर्यंत 600 वेळा तरी मिठी मारली असेल मला खरं सांगा एक 7-8 वेळा तर मारली असेल ना 7 वेळा कन्फर्म मारली असेल कधी तिने तक्रार केली नाही आज असं काय झालात तुम्ही आज खांदा जरा जास्त मोठा वाटतोय अरे या ना असं कधी झालं नाही काही बोलते सर आय कॅन शो यू सर आय कॅन शो यू काय शो आय कॅन शो यू What show you? ते सर हा मी जे सांगते ना की यांचा एक खांदा से यांचा एक खांदा सर हा बघा हा 6 इंच आहे सर हा आणि यांचा दुसरा खांदा 8 इंच आहे आता मी उद्या केलं ना सर पुन्हा हे सगळं वेगळं असणार हा खांदा छोटा तो खांदा मोठा सर ह्याच्यात माझी काय चुकी आहे तुम्ही सांगा हो सर कॉस्ट्युम मला ना किती सहन करायचं प्रत्येक वेळी आमच्यावर बोलणार तर आम्ही दिस इज नॉट फेअर दोन्हींचा खांदा कमी आहे माझा नाही समीर सर हो समीर सर रडू नका ऐका सर आम्ही काय एवढंच करायला नाही बसलो सर समीर सर म्हणजे मी सोमवारी असा असतो मंगळवारी असा असतो
नाही समीर सर ऐका रडू नका सर तुमच्या खांद्यात फरक नाहीये सर तुम्ही त्याला काय स्टेजवर खांदे पाडून उभे राहता म्हणून त्याला वाटलं असेल असं खांदे पाडून उभे राहता ना तुम्ही म्हणून वाटलं हा. असेल. आणि मुळात मला माहिती आहे चूक कोणाची असणार खूपदा ना मेजरमेंट हा लिहितो आणि काही मेजरमेंट लिहितो मनाला येईल ते एक मिनिट काय मी एकदम बरोबर लिहितो जे असतं त्यांना जसं तसं लिहितो हो की नाही ताई? तुझा अक्षर तुला तरी कळतं का? नाही, नाही, नाही. हा लिहितो ना याचा अक्षर याला पण नाही कळत वाचायला आय डोंट वॉन्ट मामी ए मराठीतला टॉम अल्टर गप्प बसा मध्ये मध्ये इंग्लिश फाडू नका आधीच सांगतोय कंट्रोल युअर व्हॉइस सर कंट्रोल युअर व्हॉइस सर मी बोलणार आज मी बोलणार आजपर्यंत माझ्याशी या आवाजात कोणीही बोललेलं नाहीये मी बोललो मग मी बोलणार मी फक्त क्लिअर केलं बोललेलं नाहीये आता तुम्ही बोललात मॅटर क्लिअर झालं आता मला डिपार्टमेंटमध्ये आपापसात प्रॉब्लेम नकोयत कळलं क्लिअर चल चालू करा एक मिनिट बने यांचा मेकअप का नाही झालाय अजून राहिलाय सर आय वॉज कमिंग टू दॅट पॉईंट अरे थांबणार रे थांबा मी बोलतोय ना हा बोलतोय ना मी यांचा मेकअप का नाही झालाय सर ते मेकअप वाल्यांना खूप भडकतात ह्यांना बघितल्यावर म्हणजे? ते म्हणतात ह्यांना ना नेहमी शेवटी पाठवायचा का? त्यांच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो मेकअपला म्हणजे? अरे किती मोठा एरिया आहे बोलतात सगळं कव्हर करायला लागतं त्यांना म्हणून वेळ जातो त्यांचा बाकीच्या आर्टिस्टचा पण मेकअप झाला नाही नाही सर काय करू यार बने मला यांना सांगा तुमच्या टीमला यापुढे त्रास नाही देत हे असलं कधी करायचं नाही सांगून ठेवतोय मी सांगतो सगळ्यांचे प्रॉब्लेम क्लिअर आहेत येस सर सगळ्यांचे प्रॉब्लेम क्लिअर आहेत यापुढे मला तुमच्या डिपार्टमेंटमध्ये आपापसात प्रॉब्लेम्स नकोयत सॉरी बेरी म्हणून टाका काय ते मला सॉरी मी पण म्हणतो आय एम सॉरी मी पण म्हणतो क्लिअर करून टाका चल रेडी सर फक्त त्यांना सांगा की आधी कॉस्ट्युम घाला आणि मग मेकअप करा सर कशाला तुम्ही कॉस्ट्युम वेळेत द्या आणि व्यवस्थित द्या ना आम्ही कॉस्ट्युम एक मिनिट काय वेळ देता? बोलू नको अरे मला You are not my boss. आधी costume घ्यायचं Wait, तेव्हा नाही, नाही, मला नेहमी घ्यायचं. तू मला Costume शिकवलं वेळेत कसं कधी- करायचं. नाही, मला मी costume- येऊन बॉबी नाही actor, बोलते. नाही, तो costume- मेरा काम देते ना बेटा नाहीये. कहर परफॉर्मन्स मजा आली ऐकूया दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया सई सगळ्या कलाकारांसाठी इतकं रिलेट होणारा परफॉर्मन्स आहे इतका रिलेट होणारा परफॉर्मन्स आहे म्हणजे आम्हाला प्रत्येक शूटिंगचा दिवस डोळ्यासमोर आला समीरदा तू काय करशील तुझा भरोसा नाही बाबा तुला साष्टांग दंडवत आहे माझ्याकडून सगळ्यांची कॅरेक्टर्स उत्तम होती नमा खरं तर हे कॉस्ट्यूम डिझायनरचं कॅरेक्टर होतं पण तू त्याच्यात एक बेअरिंग पकडून त्याला 4 चान लावलेस वा फारच मजा आली विराज मस्त निखिल बने तुला एक जुजवी इकडनं वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू बने आज मूल आपलं जेव्हा ग्रॅज्युएट होतं तेव्हा जो पालकांना आनंद होत असेल तो आनंद मला झालाय असाच मोठा होत राहा आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत आणि परफॉर्मन्स अप्रतिम झाला फार हसलो मजा आली थँक्यू प्रसादा लोकांना ना आपल्या मागे घडणाऱ्या घटना आहेत ज्या म्हणजे ग्लॅमर वर्ल्डच्या मागच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बघण्यात फार इंटरेस्ट असतो आणि त्याच्यातनं जर का अशा गमती घडत असतील तर त्यांचं प्रचंड मनोरंजन होईल याबद्दल काही शंकाच नाही मी या सिच्युएशन्स इतक्या वेळा फेस केल्या आहेत आणि ती इतकी खरी उभी गेली तुम्ही की क्या बात आहे वंडरफुल फार अप्रतिम सादरीकरण होतं फार प्युअर विनोद होता मला फार आवडलं बहार आली वा वा मंडळी आजकाल लग्नातल्या विधींप्रमाणेच महत्वाची झाली आहे प्री वेडिंग फोटोग्राफी आणि त्यासाठी आज इथे येत आहेत विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप कोकणची सुकन्या रसिका विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम आणि जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील चला 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 आरामात आरामात एकदम धीरे 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 अरे बाप कवळा वरही गेले आपण वा 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 अरे बाप कंबर नाही गेलं बे काय मस्त जागा आहे हो मामा ही हा मग आपण इथे फोटो काढणार आहोत हा मग वा अरे, बात. असंच राहतं आपलं आता आपल्याला जर का वेगळे फोटो पाहिजे असेल ना तर आपल्याला अशी स्पेशल जागा निवडणी पडते हा. अरे म्हणून तर डोंगरावर आणलं मी ना एकदम हिरवळ आहे सगळीकडे मामा एक नंबर फोटो येतील अबे, विषय काय? अन्न कसं आहे भाची आहे ना आपली
ही तुमची भाची आहे? हा मग हिचा जो मामा आहे की नाही नर्या तो आपला लंगोटी यार आहे ना. अच्छा तशी भाची आहे. हा, आपली भाची आहे. तर हिचा मामा मला म्हणला की आपल्या भाचीचं ना जावयाचं प्री वेडिंग शूट आहे म्हणे. अच्छा. तर एकदम असं जगा वेगळं असं जगातलं भारी असं फोटोशूट झालं पाहिजे म्हणे. तुम्हाला माहितीये का नरू मामा आहेत ना त्यांना सगळं जगात भारीच लागतं हो की नाही हो हेमंत मामा. हा मग बरोबर आहे. नरू मामा म्हणजे तेच ना ज्यांच्याकडे सेकंड हँड गाडी आहे जी सारखी बंद पडते. त्यांना जगात सगळं भारी लागतं. हो हे म्हणजे अरुण कदमानी को आर्टिस्टचं पाठांतर चाक पाहिजे असं आहे. म्हणजे जस्ट किडिंग एक फक्त वातावरण नाही आहेतच माझे नरू मामा तसे म्हणजे सेकंड हँड गाडी सोडली ना तर बाकी त्यांना सगळं जगात भारीच लागतं. अच्छा. म्हणून तर या हेमंत मामानं त्यांनी पाठवले ना आपल्या फोटो काढायला हे पण एक नंबर येतं कसले भारी फोटो काढतात. हेमंत मामा नरू मामानी सांगितलं तसं खूप कमाल फोटो शूट करायचा अरे. म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे. अरे भाचीबाई विषय आहे का हा? आणि आता तर जावई बिया सोबत एकदम जबरदस्त रापचंडूस असा व्हिडिओ बनवतो त्या फोटो बनवतो काय विषयच नाही चालेल. हा? तू टेन्शन नको घेऊ हा. पण यार, सुरू करूया ना. मग असिस्टंटनी आला ना 2 मिनिटं थांबा मी पाहतो त्याला. कुठे गेले ते? चंद्या अरे तिकडे कुठे पाहतो असा कसा ढिल्ला यार हा इकडे या. आलो ना. धीरे 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 बॅग ठेव तिकडे तिकडे बॅग ठेव. अरे, एवढी जड नाही जेवढी धावतोय तू. हा तू नीट बस रे होय. उठ, उठ. असा उखूड बसला ना तर विचार कर एका लात मध्ये सपाट काटा घेईन तुला मी. अरे फोटोग्राफर कसा असा ताट पाहिजे. फोटोग्राफर कसा पाहिजे ताट पाहिजे त्यांच्यासारखा ना. तसा अजिबात नाही पाहिजे. आपण सगळ्यांचे फोटो सगळ्यांना देता की नाही तसा पाहिजे. अच्छा. टेन्शन नाही घ्यायचं. हा तू काढ रे फटाफट. फिल्टर बिल्टर सगळं बाहेर बाहेर काढ. हा आपण फोटो काढून घेऊ प्लीज. हो, हा हो, हा हो. तुम्ही उभे राहा. हा उभाच तुम्ही आहे, दोन्ही मी उभे ready राहा. हा, आहे. तुम्ही ताईच्या असं मागे या. हा हा तू उठणार रे उभा राह ना तू रे उभा राह. हा हा आणि हे बा असं आहे ना गालाला गाल लावा. गालाला गाल लावा. येस. गालाला गाल लावा. गालाला ओठाच्या एकदम नजीक असतो पाहतो एकदम जवळ असतो गाल. हा लावा लावा घाबरू नका. हा घाबरू नका. फिल्टर काढे. मामा माझ्या चेहऱ्यावर फिल्टर नाहीये. हा माझा ऍक्च्युअल चेहरा आहे. फिल्टर नाहीये. दिसतो चांगला. बापरे जावे बाबू तू मला नाही येले फिल्टर काढणार रे. फिल्टर काढ. हा त्यांचा चेहरा जरा नीट बनवणार पडेल. तू फिल्टर काढ. काढ जल्दी. हो लगेचच मामा जरा येले भोका खाऊन फाडले बे. ते मा पोराले गॉगल बनवून दिलो ना खेळाले. अरे फिल्टर फिल्टर जे असतं ते का गॉगल बनवून खेळायची गोष्ट आहे का रे. तेले खेळाले दिलो ना. अरे तू ते फिल्टर फोडून टाकीन मी एखाद दिवशी. हा शपथ माझ्या हातून लय जोरात मरशील तू. हा इथला खतरा मारीन ना उभा चिरीन ना दरीत फेकीन तुला मी. हा अलग अलग दरीत. ऐका ना हा हेमंत मामा हे फिल्टर नसतील तर आपण फोटो नाही काढू शकत का? नाही आपण फोटो काढून एडिट करू ना. हा ना. हा मग ते करा. हा फोटो काढा ना प्लीज. शपथ मी बरं. मोजलो होतं 2 तास चाललोय आपण टेकडी. नाही चालेल चालेल तू हे फिल्टर ठेव रे. काय करवायचं प्लीज तुम्ही उभे राहा. हा. तुम्ही उभे राहा. मी ready आहे. हा Yes. हा बिलकुल तुम्ही उभे राहा. काय काय घाबरू नका. आणि तसंच सेम सेम same pose. सेम पहिला एक तर फोटो कव्हर करू आपण. हा ऐक नाही जरा व्यवस्थित उभे राहा. हा गालाल गाल लावा. इजी उभे राहा इजी उभे राहा घाबरू नका. हा अरे लाईट चुकतोय यार. मामा डे लाईट आहे. आता का लाईट चुकेल? डे लाईट आहे ना. नाही ना माझी भाची गोरी आहे की हा. नाही तिचा लाईटचा प्रॉब्लेम नाही तुमच्या रंगाचा प्रॉब्लेम आहे यार. ओ मामा हा? हे खूप इन्सल्टिंग आहे. हे माझा रंगाचा काय प्रॉब्लेम आहे? माझी बाची गोरीच आहे ना म्हणजे ती लाईटात बरोबर दिसते पण तुम्ही थोडेसे असे म्हणजे दिसता बा बोगस थोडेसे. कॅमेऱ्यात बोगस चेहरा आहे हा. नाही नाही तो कॅमेऱ्याची लँग्वेज आहे ना ती म्हणून बाकी काय नाही मी कॅमेऱ्यात म्हणत होता. हा बाकी काय तुमचा जर मी ना सेपरेट फोटो काढले ना तुम्ही सुंदरच दिसता. Exactly. पण माझी भाची गोरी आहे ना मग तिच्या समोर तुम्ही हे नका बोलू पुढचं नका बोलू. नाही बाबा आपण ऍडजस्ट मामा. आपण रिफ्लेक्टर लावू ना. काय लावायचं ते लावा. बोलू नका. बोगस नाही बोलू शकत ना ते. उठ. ते बोली भाषेतलं अरे येडाय का तू. अरे तिकडे काय माझी गर्दी चालली तू काय इकडे पाणी ढोसली राहिला. उचल ते रिफ्लेक्टर उचल उचल. हा आणि ना इकडे ठेव. हा इकडे आपल्याला ठेवू नाही रिफ्लेक्टर. व्यवस्थित धर व्यवस्थित धर. हा उभे राहा तुम्ही उभे राहा.
हा उभे राहा नीट व्यवस्थित उभे राहा हा तू आहे ना खाली बस खाली बस खाली बस हा खाली बस हा धर ते धर हा नाही थांब जरा तू तंगड्या लांब्या कर तंगड्या लांब्या कर आणि पुढे घुस पुढे तुम्ही उभे राहा ना जाऊ बापू तुम्ही उभे राहा हा पुरा जाय हा पुरा जाय बस 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 धर एक मिनिट हेमंत मामा तुमचा चंद्या टोचतोय मला. बाहेर निघ सरक बाहेर निघ बाहेर मी काढतो हे टोचतंय मला. हा हे टोचतंय ना हा आता थांब जरा इथला बाहेर नेणार आहे मध्ये बाय हा धर हे टोचतंय मला आता मामा. धर हा धर बस हा, तुम्ही आपला नेहमीप्रमाणे हा ते एक फोटो आपल्याला कव्हर करणार रेडी 1 2 3 हात दुखू राहिला मुंग्या कुठून घुसल्या हातात काय माहिती. अरे जावाई बापू नागपूरचा हिमेश रेशमिया अरे नको मला हे होत आहे त्याला सांगा ना. हा नाही उठ रे उठ वय तिकडे वय नाही मी जावई बापू जाऊ द्या ना इथे बसून हात दुखला करतोय तो त्याला नाही थोडक्यात राहिलं अरे थोडक्यात मी करणारच होता ना त्या हात लगेच भरून आला का बिंडोक माणसा अरे तू आहे ना मायानं कोणत्या जन्माचा बदला घ्यायला माझ्या आयुष्यात आला भाऊ देव जाणे हा 100 पागल मेले ना तेव्हा तू एकटा जन्माला आला भाऊ शपथ कधी हा तू आहे ना मी वाटत लावशील तू अरे एवढा मोठा फोटोग्राफर आहे मी हेमंत मामा नाही मी मला क्लिअर सांगा फोटो काढणार आहात की नाही. हा मग काढीन ना मी. आपण काय करू जाऊ बापू आता आपण माझ्या आयडियानं जाऊ माझ्या स्वतःच्या अशा स्पेशल आयडिया आहे काय आहेत? हो वापरा त्या. वापरू आपण तू अशी उभी राह ताई अशी उभी राह राहिले हा आणि तुम्ही काय करा माहिती का तुम्ही ना हे बा तुम्ही तिच्या हाताची पप्पी हात धर ना हे असा हात आहे ना तर तुम्ही अशी पप्पी घ्यायची आहे पण पप्पी घेताना दोघांना बी अशी करून उडी मारायची आहे हे करायचं आपण. हा मामा मला ना तुमच्या क्रिएटिव्हिटीची दाद द्यायची आहे पण एकदा त्याच्याकडे बघा आणि मला सांगा हे जमणार आहे. हो जमीन हे होईल. मी सांगतो जमीन फोटो निघेल. अरे नक्की निघेल हे कन्फर्म आहे कारण याच्यात तो नाहीये त्याला मी काहीच सांगणार नाही. ठीक आहे. तुम्ही काय करायचंय तुम्हाला आलं लक्षात तुम्हाला फक्त केले फोटो तर लय वेळ हे घ्यायचं लागेल ना. हो कळलं फक्त 1 2 3 म्हणा मग आम्ही उडी मारू. बरं का हे असं उडी मारली का मी क्लिक कर हा. चालेल. हा म्हणजे त्याच्यानं काय होईल माहिती का असं मस्तपैकी फोटो मध्ये असं वरून ढग बीक खाली असं नदी बिदी आजूबाजूला झाडं गिळं तुम्ही हवेत बा पप्पी घेतली असा फील येईल छान वाटेल चालेल हसूया आता. छान छान काय pose देऊ. करतोय रे आता वेळ लागन ना तुम्हाला मग मी जेवून घेतो ना. मला काउंट द्या मी उडी मारतो. मी काउंट देतो तुम्ही थोडेसे असे बा हा बस हा उडी मारायची हा हसूया एकत्र उडी मारून. हो, हा हे बा हा मी रेडी आणि 1 2 3 उडी रेडी 1 2 3 हा रेडी हो हो हा 1 2 3 तू येणार रिकामे काम कर नको यार मला ना अजिबात काम नको तू माझ्याशी बोलू नको 2 फोटो वाया घालवलेत ना मी. मामा हा रेडी ना तुम्ही हा. चालेल रेडी रेडी मामा रेडी 1 2 3 अरे तुला मी कधी जाणणार नाही आता रिकामे काम करू नको अजिबात रिकामं काम नाही करायचं तुला काय जेवण जेवत नाही यार हा रेडी मामा अरे मामा रेडीच आहे करतो काही विषय नाही आहे हा मामा आता काढ हा रेडी हा 1 सॉरी 2 3 आता हात नको नाही लावला त्याने हात तुझा वळतो तू एकटा फालतूचा 3 वेळा उडी मारली माझी शिलाई इथून फाटली ना तुला दाखवू पण नाही शकत गप्पस अरे तो हात लावत होता नाही करायचं मला प्री वेडिंग. नाही ना जाऊया बाबू प्री वेडिंग काय मला लग्न पण नाही करायचं. तुझी तू एकटी लग्न कर तू एकटा फोटो काढ तू पण तुझे फोटो काढ नाही ना जावाई बापू आणि ह्या चंद्राचे फोटो काढ काय नाही ना जावई बापू ऐका ना जावई बापू वा 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 खूप मजा आली. बघूया आपल्या हास्यरसिकांना हे प्री वेडिंग फोटोशूट किती भावलंय. सई जबरदस्त परफॉर्मन्स होता. मला सुरुवात कुणाल तुमच्यापासून करायची आहे. मला असं वाटतं की तुमच्या भाषेमुळे ते कॅरेक्टर इतकं गोड झालं की त्याची मजा आली. पाटील साहेब मस्त नेहमीप्रमाणे तुमचा एक वेगळा फ्लेवर आहे आणि जो तुम्ही कायम टिकवून ठेवता. नवीन तुमच्या फ्लेवरमुळे आणखी एक डायमेन्शन मिळतं परफॉर्मन्सला. पृथ्वी आणि रसिका फार सुंदर. आजकाल प्री वेडिंग फोटोग्राफीचं खूप फॅड आहे आणि ते तुम्ही खूप इंटरेस्टिंगली इथे मांडलं. सुंदर मस्त मजा आली. क्या बात. थँक्यू सो मच.
झाल्यावर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्ही बघू शकणार आहात. आठवड्यातून 4 दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा सौगात.